उपवासाचे पदार्थ तर तुम्ही खाल्लेच असतील, पण कसलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट आणि चविष्ट असा कधी उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवून खाल्लाय का? नसेल खाल्ला तर एकदा नक्की ट्राय करून बघा. काय करायचं, आपल्याला 1 वाटी साबुदाणा इथे हलकासा भाजून घ्यायचा आहे. थोडासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. नंतर इथे मी उकडलेले 4 बटाटे मॅश करून घेतले. आता यामध्ये जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ना ते 1 वाटी घालायचे. सोबतच यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता ह्या मिश्रणाला एकजीव करून मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचे. आता ह्या पिठातला अर्धा गोळा तोडून अशी जाड अशी मोठी आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची. तर मी दाखवते अशा पद्धतीने बघा, इथे जाड पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवून याला गोल कट करून घ्यायचं आणि एवढी जाड आपल्याला इथे पोळी ठेवायची. आता सुरीने याला चारही बाजूनी असं कट करून घ्यायचंय. हे बघा, याला असा त्रिकोणी आकार आलेला आहे. आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकताय. आता मोठ्या गॅसवर कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घेतलं. आता एक एक करून साबुदाणा बटाट्याचे पकोडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे. आता याला मस्त असे खुसखुशीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. आता इथे आपला मस्त असा खुसखुशीत उपवासाचा पदार्थ तयार झालाय. याला तुम्ही दही सोबत किंवा एखाद्या उपवासाच्या चटणी सोबतही खाऊ शकताय. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.